नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 19 डिसेंबर 2025 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्याला भेटायला अरणला आलेत आणि त्यांच्याच या संजीवन समाधीच्या तीर्थक्षेत्र अरण येथे ही सावता महाराज अंबाबाग अरण या नावानं ही विकसित केलेली 2018च्या डिसेंबरमध्ये लावलेली ही सुरुवातीची 2000 झाडाची बाग आहे. आज या आपल्या बागेमध्ये किमान 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. आपण ही बघू शकताय की कुठंही बघितलं तर या पद्धतीनं मोहर आहे आपल्याला बघायला मिळेल. कुठलंही असं झाड नाही की जिथं मोहर नाही. आणि आज आपल्या बागेला भेट देण्यासाठी सांगोला येथील बामणी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे पाटील मामा, आता महादेव पाटील, हां, ते त्याची ओळख करून देतील. आपण आपल्या बागेत 2-4 वेळेला आलेला आहेत. आज तुम्हाला ही बाग बघितल्यावर काय वाटतं सांगा मामा? अहो, ही बाग वाटली असा आनंद होतो काय. हे 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 सावतामाळी महाराजांच्या कृपेने हे असं नंदनवन हे घाडगे साहेबांनी केले, ह्याच्याबद्दल आम्हाला फार फार मोठे अभिनंदन. बरोबर की मामा, आपण 4-5 वर्षापूर्वी इथं आला होता, त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती काय सांगा? त्यावेळच्या परिस्थितीच्या पेक्षा आजच्या परिस्थितीला अतिशय ह्याची गणना सुद्धा करता येणार नाही एवढा घाडगे साहेबांनी विकास केला. आणि हे नंदनवन बघून मन फार मोठं हावभाव झाले, मनाचा परिवर्तन झालं. बरोबर की आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे असं वाटतं की तर खरोखर बाग लावणाऱ्या शेतकऱ्याला जर असं वाटलं तर त्याला आणून दाखवावं, नाहीतरी गाडगे साहेबांचा पत्ता देऊन तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून त्यांच्याकडून काहीतरी तुम्ही घ्यावं, एवढी अपेक्षा आहे माझी. एकीकडं तरुण वर्ग शेतीपासून लांब चालला आहे, दुसरीकडं महाराष्ट्रातला शेतकरी, विदर्भ मराठवाडा असेल तिकडचा शेतकरी आत्महत्या करतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? त्याबद्दल असं वाटतं किंवा त्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापेक्षा प्रयत्न करावा. बरोबर. आणि हे असं कुठेतरी बाहेर जाऊन अरणला येऊन सावतामाळ्याच्या देवाच्या कृपेनुसार गाडगे साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडून सल्ला वगैरे घेऊन आपण सुद्धा काहीतरी असं करावं आणि गाडगे साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, अशी मनापासून माझी कळकळीची विनंती आहे त्या लोकांना. नवीन पिढी, तरुण पोरं गावात चकाटे फिरत बसतात, कुणा तर मागं फिरत बसतात, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? अरे परत पुन्हा हा जन्म येत नाही. बरोबर. आणि आज जर समजा आपण असं फिरत राहिलो आणि तुम्ही वाहत गेला तर तुमच्या आयुष्यातला जीवनातला विकास चित्र थकून जाईल. बरोबर. आणि तुम्ही हे असं गाडगे साहेबांच्या सौजन्याने यांच्या सल्ल्यानुसार जर समजा तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती किंवा यांच्याकडून काहीतरी अतिशय घेण्यासारखं आहे. बरोबर. आणि ही घेऊन तुम्ही जर ह्या मार्गाला लागला तर अतिशय तुमचं आयुष्यभर कल्याण होईल. आणि तुमच्या पाठीशी जी काय घरातली कुटुंब, दोस्त, इष्ट, इतर जे असतील यांना सुद्धा अतिशय तुमच्याकडून सुद्धा समाधान मिळणार. अगदी बरोबर आहे. आणि साहेबाचं नाव हे कायम स्वरूपात टिकून राहणार. बरोबर. का तर हे गाडगे साहेबांच्या विकासाने त्यांनी स्वतः त्या खडकाच्या जमिनीत तिथं दगड दोंड वड वगळी नाला हे सगळ्या अशा अवस्थेत त्यांनी ही सौंदर्य उभा केले. बरोबर. हो ना. हो. म्हणून ह्यांच्याबद्दल फार अतिशय मनापासून कळकळीनं त्यांची वारंवार भेट घ्यावी अशी इच्छा होती. अशी तुमची सुद्धा इच्छा व्हावी आणि गाडगे साहेबांची भेट घ्यावी. धन्यवाद मामा, आपण इकडं आलात आणि तुमचीही 12-15 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला वाटतं आहे की कुठंतरी 1-2 एकर ह्या पद्धतीनं उभा करावं. तुमची
मुलं असतील, त्यांची मुलं असतील, नातवानीसुद्धा तुमचं नाव काढलं पाहिजे की आजोबांनी आमच्या इथं 2 एकर 5 एकर आंबा लावून गेला आहे. 4 पिढ्या आमच्या त्या आंब्याच्या याच्यामुळं उद्धरलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित भविष्यात तुम्हीही तो विचार कराल आणि अशीच एक बाग आपण आपल्या बामणी या गावात सांगोला तालुक्यात आपण लावूयात. आपण आमच्या बागेत आत्ता आलात, अजून मार्चमध्ये आपला आंबा मार्केटला येतो आहे, तर मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपण आमच्या बागेतला आंबा खायला यावं, हीच आमची आपलं नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.